उद्या सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। सकाळी 11 वाजता होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार। अनेकांचे पत्ते कट होण्याचीही शक्यता। काही नावांवर फेरविचार करण्यासाठी शिंदे फडणवीसांमध्ये बैठक सुरू, सूत्रांची माहिती। शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे मागितला 4 आठवड्यांचा वेळ। कागदपत्र आणि पुरावे सादर करण्यासाठी मुदत देण्याची मागणी। कोर्टाच्या निकालापर्यंत आयोगानं निर्णय न घेण्याची आयोगाला विनंती। पत्रचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आजपासून राऊतांचा मुक्काम ईडी कार्यालयातून आर्थर रोड जेलमध्ये। टीईटी घोटाळ्याचं लोण सिल्लोडपर्यंत। गैरप्रकारातल्या उमेदवारांच्या यादीमध्ये सत्तारांच्या 4 मुलांची नावं। आमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, सत्तारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हाडा आणि आरोग्य परीक्षा घोटाळ्याची आता ईडी चौकशी करणार। 2021 मध्ये पुणे पोलिसांकडून झाला होता गुन्हा दाखल। आता संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करणार। आणि पुराच्या पाण्यामध्ये वाहन चालवणं अंगलट। जुन्नरमध्ये 2 तरुण वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। ग्रामस्थांमुळे वाचला जीव। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोक।